In last lecture, we have seen the formula for negation of compound statement. बरोबर. तर निगेशनचे जे आपण फॉर्म्युले बघितले होते त्या फॉर्म्युल्यानुसार बघा ना आता आपल्याला हे बघायचं आहे. ओके, तर पुढे आपल्याला जायचं आहे. ते फॉर्म्युले तुम्ही सगळ्यांनी पाठ केले असेल, पुन्हा एकदा आपण रिव्ह्यू करू. बघा फॉर्म्युला काय होता पहिला फॉर्म्युला होता निगेशन ऑफ पी अँड क्यू. टू फॉर्म्युला असतो निगेशन पी और निगेशन क्यू, म्हणजे अँड इज रिप्लेस बाय और दोघांचे काय असेल निगेशन. सेकंड निगेशन ऑफ पी और क्यू, बरोबर. निगेशन पी अँड निगेशन क्यू या दोघांनाही आपण म्हटलं होतं डी मॉर्गन्स लॉ. बरोबर ना, कोणते लॉ वापरायचे? डी मॉर्गन्स लॉज. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट आपण बघितलं होतं सर निगेशन ऑफ निगेशन पी. ओके, हा असेल पी. फोर्थ आपण बघितलं होतं निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू. हा बघितला आपण घ्या निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. पहिला ऍज इज लिहितो, इम्प्लाइज इज रिप्लेस बाय अँड दुसऱ्याचं काय असेल निगेशन. ओके, फिफ्थ निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू. बरोबर. निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू मध्ये आपण काय करतो? पी अँड निगेशन क्यू और क्यू अँड निगेशन क्यू. तर हे पाचही फॉर्म्युले मी तुम्हाला पाठ करायला सांगितले होते. बरोबर, म्हणजे तुम्ही केले असतीलच. ओके, तर आपण काय केलं होतं लक्ष द्या. जे काही प्रॉब्लेम्स बाकी होते ते आपल्याला जे आपण स्टार्ट केले होते त्यामध्ये आपण निगेशन ऑफ क्वांटिफाईड स्टेटमेंट जे होते त्याचे आपण निगेशन लिहिले होते. तर आज आपल्याला काय करायचं आहे आता? बरोबर, त्यामध्ये जे लागलेले प्रॉब्लेम्स आहेत कंपाऊंड स्टेटमेंट जे आहेत त्यांचं आपल्याला निगेशन लिहायचं. ओके, तर तुम्ही सगळेजण पेज नंबर 12 वर या. पेज नंबर 12 होता. क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपण पहिले 3 प्रॉब्लेम घेतले होते, एक 7 नंबरचं, 8 नंबरचं आणि 9 नंबरचं. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे? बाकीचे घ्यायचे. ओके, तर सगळ्यात पहिला बघू आपण. ओके, तर बघा क्वेश्चन आपण काल स्टार्ट केला होता. क्वेश्चन नंबर 1 पेज नंबर बघा 12. पेज नंबर 12 वरचा क्वेश्चन नंबर कुठला असेल? 1 असेल. क्वेश्चन आहे राईट द निगेशन ऑफ फॉलोइंग. काय क्वेश्चन आहे? राईट द निगेशन ऑफ फॉलोइंग. म्हणजे तुम्हाला फॉलोइंग स्टेटमेंटचं काय करायचं आहे? निगेशन द्यायचं आहे. त्यामधलं पहिला क्वेश्चन पहिलं स्टेटमेंट बघा. x plus 8 is greater than 11 or y minus 3 equal to 6. बरोबर. आता याला सॉल्व्ह करायचं. आता बघा क्वेश्चन कसं आहे बरोबर ना. याचं आपल्याला निगेशन द्यायचं आहे. डायरेक्ट निगेशन देऊ शकत नाही. सिंपल स्टेटमेंट नाही आहे कारण और आहे म्हणजे कंपाऊंड स्टेटमेंट आहे. तर काय करायचं? पहिल्यांदा याचा सिम्बॉलिक फॉर्म द्यायचा. कोणता फॉर्म द्यायचा? सिम्बॉलिक फॉर्म. डायरेक्ट निगेशन द्यायचं नाही. सिम्बॉलिक फॉर्म कसा द्यावा? बरोबर. तर पहिल्यांदा बघा x plus 8 is greater than 11 or y minus 3 equal to 6. Let P stands for statement is denoted by small letters. हे आपण पहिल्यांदा पण शिकलेलो आहे. आता बघा मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या वेळेस सिम्बॉलिक फॉर्मच्या वेळेस तुमच्या व्हिडिओ होतात. और च्या अगोदर जो असेल तो P असेल, और नंतर तो असेल Q असेल. और च्या अगोदर बघा पुन्हा x plus 8 is greater than 11. बरोबर. और नंतर जो स्टेटमेंट असेल तो Q असेल. Q म्हणजे जो असेल म्हणून घ्या y minus 3 equal to 6. तर काय करून घ्यायचं बघा P लिहिलाय ना, तर P च्या खाली याचं निगेशन देऊन द्यायचं सुतावून. बरोबर, सुतावून द्यायचं निगेशन. ओके, म्हणजेच पाहा लक्षात आहे काय म्हणजे निगेशन P. बरोबर. x plus 8 is less than greater than असेल तर कसं रिप्लेस करतो आपण? लेस दॅन ऑर इक्वल टू. ओके, Q y minus 3 equal to काय असेल? 6. Q stands for निगेशन Q कायमचे लिहून घ्या y minus 3 is not equal to 6. बरोबर. सुतावून हे निगेशन पहिलेच लिहून घ्यायचे. म्हणजे P चं निगेशन, Q त्याचं पण निगेशन. ओके, पहिला सॉल्व्ह आहे तुम्हाला डिटेल बघा. ओके, पहिल्यांदा घ्यायचं आहे सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म मध्ये बघा काय स्टेटमेंट काय? x plus 8 is greater than 11. x plus 8 is greater than 11 म्हणजे पुन्हा P. ओके, और चा सिम्बॉल y minus 3 equal to 6. ओके, y minus 3 equal to 6. y minus 3 equal to 6 म्हणजे पुन्हा Q. बरोबर. आता आपल्याला याचं घ्यायचं आहे निगेशन. बरोबर. निगेशन ऑफ काय असेल बघा P और Q. काय असेल? निगेशन ऑफ P और Q. आता आपल्याला माहिती आहे
निगेशन ऑफ पी और क्यू काय येऊ शकतो आपण पहा दोघांचं काय करावं लागेल निगेशन बरोबर आहे दिस ऑर इज रिप्लेस बाय अँड मग आता काय करायचं आहे याला लिहायचं आपल्याला वर्बल फॉर्म मध्ये कारण हे जे आहे ना हे वर्बल फॉर्म मध्ये ओके तर पहा निगेशन पी कसं लक्ष द्यायचं काय केलं आपण हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आपण इथे अप्लाय केला ओके निगेशन पी और क्यू बाय डी मॉर्गन्स लॉ दोघांचं काय करतो आपण निगेशन घेतो और इज रिप्लेस बाय अँड ओके मग बघा निगेशन पी आहे इथे निगेशन क्यू आहे मग निगेशन पी बघा इथे निगेशन पी कोण आहे x + 8 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 11 इथे कोण आहे अँड काय लिहायचं अँड निगेशन क्यू कोण आहे म्हणून घ्या y - 3 इज नॉट इक्वल टू 6 y - 3 इज नॉट इक्वल टू काय असेल 6 आता हे झालं x + 8 इज ग्रेटर दॅन 11 और y - 3 इक्वल टू 6 याचं निगेशन असेल x + 8 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 11 अँड y - 3 इज नॉट इक्वल टू 6 असं लिहायचं याला 2 मार्काला क्वेश्चन आहे बरं आहे ना 1 मार्क जाईल तुमचा हे लिहायचं सिम्बॉलिक फॉर्म पर्यंत आणि 1 मार्क जाईल इथे सो दॅट्स वाय याला चांगलं प्रिपेअर करायचं बरं आहे ना काय करायचं बघून घ्या पहिल्यांदा पी लिहायचं दोन्ही स्टेटमेंट लिहून घ्यायचे पी आणि क्यू बरं आहे त्याच्यासोबत निगेशन पण लिहायचे पी लिहिल्याबरोबर त्याचं निगेशन क्यू लिहिल्याबरोबर त्याचं निगेशन ओके मग काय करायचं सिम्बॉलिक फॉर्म नंतर काय करायचं जो सिम्बॉलिक फॉर्म आला आहे पी और क्यू त्याचं काय लिहायचं आपल्याला निगेशन जो काही रूल आहे त्या रूल आपल्याला लावायचा ओके त्याला वर्बल फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं वर्बल स्टेटमेंट आहे म्हणून ओके नेक्स्ट पार्ट सेकंड रो बाजूला ड्रॉप ओके पहिले थर्ड घेऊ quadrilateral is a square if and only if it is rhombus काही लोकांना rhombus म्हणतात काही लोकांना rhombus म्हणतात ओके तो काही पार्ट नाही तर बघा आता आपल्याला काय करावं लागेल काय बघूया quadrilateral is a square if and only if it is a rhombus ओके म्हणजेच पहा लक्षात आहे स्टेटमेंट काय आहे quadrilateral is a square if and only if it is rhombus मग आता पहा लक्षात आहे आता rhombus आहे बरं ना आता आपल्याला काय करावं लागेल रॉम्बस आहेच आपल्याकडे तयारच आहे त्या विषयी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे पाहावं लागेल की हे कंपाऊंड स्टेटमेंट आहे बरं ना कंपाऊंड स्टेटमेंट असेल तर काही प्रॉब्लेम नाही आता कंपाऊंड स्टेटमेंट असल्यामुळे कोणत्या कनेक्टिव्ह बघावं लागेल तर कनेक्टिव्ह आपला इफ अँड ओनली इफ मी तुम्हाला पहिल्यांदा आपण सांगितलं होतं की इफ अँड ओनली इफच्या अगोदरचं स्टेटमेंट पी असेल नंतरचं कोण असेल क्यू असेल ओके तर लेट काय असेल म्हणून घ्या पी बरोबर quadrilateral is a square quadrilateral काय असेल स्क्वेअर याचं काय लिहून घ्यायचं निगेशन काय असेल चला बोला quadrilateral बरोबर is not square हा स्क्वेअर नाही क्यूब बरोबर काय लिहून घ्या इट इज rhombus बरोबर इट मीन्स काय quadrilateral होतं ओके quadrilateral is rhombus बरोबर याचं निगेशन लिहून घ्या quadrilateral is not rhombus quadrilateral काय असेल is not rhombus ओके मग बघा सिम्बॉलिक फॉर्म पुन्हा quadrilateral is a square कोण आहे p if and only if is denoted by double implication okay it is rhombus म्हणजे quadrilateral is rhombus म्हणजे कोण आहे q आता आपल्याला इथे लिहायचं आहे निगेशन ओके निगेशनच्या वेळेस बघा काय म्हणजे निगेशन ऑफ p डबल इम्प्लाइज q आताच आपण फॉर्म्युला बघितला आहे निगेशन ऑफ p डबल इम्प्लाइज q बरोबर आहे निगेशन ऑफ p डबल इम्प्लाइज q मध्ये काय होईल बघा
P and negation Q or Q and negation P हा फॉर्म्युला आहे. बघा काल आपण बघितला, मी तुम्हाला पाठ करायला सांगितला होता. ओके, आता बघा याला लिहायचं फॉर्मल फॉर्म मध्ये. ती कोण आहे बघा, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. या क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. बघा इथे कोण आहे, अँड. जसं आहे तसं व्यक्त व्हायचं. अँड निगेशन क्यू कोण आहे, क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस. बरं, क्वाड्रिलॅटरल काय असेल तर रोम्बस. तुम्ही क्वाड्रिलॅटरच्या ठिकाणी आता बघूया, इथं क्वाड्रिलॅटरल तुम्ही ऑलरेडी यूज केलेला आहे. तुम्ही डायरेक्ट असं म्हणू शकता, इट इज नॉट रोम्बस. डायरेक्ट लिहून टाका, इट इज नॉट रोम्बस. तर इंग्लिशचे नियम तुम्हाला चांगलेच माहिती आहे. बरं आहे, संपवायचं. और आहे तर और. बरं आहे, क्यू कोण आहे, क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस. बरं, क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस. ठीक आहे, कोण आहे, अँड. तुम्ही या अँडच्या ठिकाणी बट पण यूज करू शकता, काही वेळ नाही. ओके, बट. ओके, निगेशन की कोण आहे, क्वाड्रिलॅटरल इज नॉट स्क्वेअर. तुम्ही इथे इट पण यूज करू शकता. इट इज नॉट स्क्वेअर. इट इज नॉट काय असेल, स्क्वेअर. म्हणून हा फॉर्म्युला चांगला पार्ट असला पाहिजे. हा फॉर्म्युला जर पार्ट असला तर ऑटोमॅटिक तुम्हाला लिहिता येईल. काय केलं आपण, ती आहे ती बघितला आपण आहे, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. त्याच्यानंतर कोणता वर्ड आला, अँड दिला. निगेशन क्यू बघितला, क्वाड्रिलॅटरल इज नॉट रोम्बस. डायरेक्ट दिला, इट इज नॉट रोम्बस. कारण क्वाड्रिलॅटरल आपण पहिले यूज केला, याच्यानंतर आपण इट यूज करू शकतो. तुम्हाला जसं कळून राहिलं इट यूज करायचं की बी यूज करायचं की इफ यूज, सॉरी तुम्हाला नसेल कळून राहिलं ही शी इट काय यूज करायचं आहे, तर सरळ सरळ काम करायचं. स्टेटमेंट आहे छापून टाकायचं, क्वाड्रिलॅटरल इज नॉट रोम्बस. काही विरोध नाही. नेक्स्ट पार्ट, और लिहिला. क्यू, क्वाड्रिलॅटरल इज रॉम्ब. क्यू कोण आहे का, क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस. कोण आहे नेक्स्ट, अँड इट इज नॉट स्क्वेअर. कारण की कोण आहे, निगेशन की कोण आहे, क्वाड्रिलॅटरल इज नॉट स्क्वेअर. पुन्हा क्वाड्रिलॅटरल इकडे यूज केला आहे, पण आपण इथे इट यूज केलं. बरं आहे, तुम्हाला वाटत असेल क्वाड्रिलॅटरल घ्या, काही बिघडणार. बरं आहे, पण फॉर्म्युला वाटच महत्वाचं आहे. ओके, तर ते पण तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर त्याच पेजवरचा क्वेश्चन नंबर 1 मधलं 4 बघा. बरं आहे, 4 मध्ये बघा काय म्हटलेलं आहे, इट इज कोल्ड अँड रेनिंग. बरं, आता बघा पहिल्यांदा काय बघा, स्टेटमेंट काय, इट इज कोल्ड अँड रेनिंग. आता बघा, इट इज कोल्ड अँड रेनिंग, याला आपल्याला कुठे कन्वर्ट करायचं आहे, निगेशनच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, कनेक्टिव्ह बोल आहे अँड. बरं, मी सेंटेन्स म्हणतो फॉर्म मध्ये अँडच्या अगोदर पी असेल तर काय करू आपण, राईट पी स्टँड्स फॉर इट इज कोल्ड. ठीक आहे, त्यानंतर बघा इट इज कोल्ड अँड काय रेनिंग. ओके, तर याचं निगेशन घ्या, काय असेल, इट इज निगेशन पी, इट इज नॉट कोल्ड. बरं आहे, क्यू काय, रेनिंग. तर सिंपल तर रेनिंग लिहिता येणार नाही, आपल्याला काय लागेल, इट इज रेनिंग. ओके, इट इज रेनिंग. निगेशन क्यू काय असेल पहा, इट इज नॉट रेनिंग. इट इज नॉट रेनिंग.
हा असेल इथे सिम्बॉलिक फॉर्म. बरं आहे. सिम्बॉलिक फॉर्म मध्ये काय असेल पहा, इट इज कोल्ड. इट इज कोल्ड म्हणजे कोण आहे, टी. इकडे कोण आहे, अँड. इट इज रेनिंग. रेनिंग म्हणजे कोण आहे, क्यू. आता आपल्याला काय करायचं, निगेशन. बरं आहे. निगेशन ऑफ पी अँड क्यू काय असेल, निगेशन पी अँड इज रिप्लेस बाय ऑर काय असेल, निगेशन पी. कोणता फॉर्म्युला आहे, कोणता फॉर्म्युला आहे, डी मॉर्गन्स लॉ. ओके. आता बस फॉर्म्युला फॉर्म मध्ये लिहा, निगेशन पी. निगेशन पी होणार इट इज नॉट कोल्ड. इट इज नॉट कोल्ड. और काय, और लिहा. निगेशन क्यू. निगेशन क्यू काय, इट इज नॉट रेनिंग. इट इज नॉट रेनिंग. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की आपल्याला नेहमी या फॉर्म्युलाचं काम करतो. म्हणून मी काल तुम्हाला की फॉर्म्युले पाठ करा. ओके. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट तुम्ही या पेज नंबर 12 वर बरं आहे ना, तोच चालू आहे बरं आहे ना. चौथा आपण बघितलेला आहे. आता या 5व्या नंबरवर बरं आहे. आता 5व्या नंबरवर बघा काय म्हटलेलं आहे, इफ इट इज रेनिंग. बघा काय म्हटलं आहे, क्वेश्चन काय आहे, इफ इट इज रेनिंग बरं आहे, देन we will go and play football. Then we will go and play football. ओके. प्रॉब्लेम इम्पॉर्टंट असेल बरं आहे ना, चांगलं लक्षात ठेवायचं. आता पहिले समजून घ्या कनेक्टिव्ह कोणत्या प्रॉब्लेममध्ये, कारण जे जसं वाटते एकदम सिंपल तसं नाहीये. ओके. आता कनेक्टिव्ह आहे दोन, इफ देन हा एक कनेक्टिव्ह झाला आणि अँड हा दुसरा कनेक्टिव्ह. बरं आहे. म्हणजे टोटल स्टेटमेंट किती झाले, 3. बरं आहे. काय म्हटलं बघूया, इफ इट इज रेनिंग देन वी विल गो अँड प्ले फुटबॉल. बरं आहे. म्हणजे स्टेटमेंट कोणता आहे, इफ इट इज रेनिंग. इट इज रेनिंग झालं एक स्टेटमेंट. वी विल गो आम्ही जाऊ. बरं आहे. प्ले फुटबॉल वी विल प्ले फुटबॉल तिसरं स्टेटमेंट. म्हणजे बघा एक पी इट इज रेनिंग एक स्टेटमेंट पी झालं, वी विल गो एक क्यू स्टेटमेंट झालं आणि प्ले फुटबॉल थर्ड. बरं आहे. मग फार लक्ष द्यायचं काय करायचं बघा, इफ इट इज रेनिंग then we will go and play football. मग आता बघा काय होतंय, पहिल्यांदा लेट इफ नंतर आपला पहिलं स्टेटमेंट आहे. बरं आहे. देन नंतर होऊन घ्या, लक्षात आहे की देन नंतर हे दोन आहेत. ओके. लेट पी स्टँड्स फॉर काय असेल होऊन घ्या, इट इज रेनिंग. निगेशन पी काय असेल होऊन घ्या, इट इज नॉट रेनिंग. ओके. क्यू बरं आहे ना, वी विल गो. बरं आहे. वी विल गो. निगेशन क्यू, वी विल नॉट गो. बरं आहे. आर काय असेल पहा, वी प्ले फुटबॉल. वी प्ले फुटबॉल. बरं आहे. निगेशन आर काय असेल, वी विल नॉट प्ले फुटबॉल. तुम्ही काही असं हेल्पिंग वर्क वगैरे लागलं पाहिजे असं काही नाही. काय घेऊन वी नॉट प्ले फुटबॉल संपलं. वी नॉट प्ले फुटबॉल किंवा तुम्ही असं लिहू शकता वी विल नॉट प्ले फुटबॉल. ओके. काही हरकत नाही. तर पाहा सिम्बॉलिक फॉर्म. आता बघा इफ देन आपला मेन क्लॉज आहे आणि इफ देन मध्ये अँड लागलेला आहे. म्हणजे आपली सर्व कंडिशन अँडची जी कंडिशन आहे ती कशावर आहे, इट इज रेनिंग वर आहे. बघा इट इज रेनिंग आपली म्हणजे हा जो आहे हा अतिशय मेन क्लॉज झाला आपला. बघा तुम्ही सब क्लॉज मेन क्लॉज ऍड क्लॉज वगैरे शिकत असतात इंग्लिश मध्ये. तर जो मेन क्लॉज आहे आपला तो आहे इट इज रेनिंग. इट इज रेनिंग म्हणजे काय असं आहे, बी इम्प्लाइज देन वी विल गो. वी विल गो वी विल गो म्हणजे काय, क्यू अँड. बघा क्यू अँड आणि क्यू अँड दोन कंडिशन आहे.
पाणी आलं तर इट इज रेनिंग, जर किती पाणी येत असेल तर वी विल गो अँड प्ले फुटबॉल. आम्ही बाहेर जाऊ समजा आणि फुटबॉल खेळू. म्हणजे मेन क्लॉज आहे इट इज रेनिंग, जर पाणी आलं तरच ह्या पुढच्या दोन कंडिशन आहे. म्हणजे पुढच्या दोन कंडिशन ब्रॅकेटमध्ये येतील. बघा ना, पाच क्यू अँड आर. म्हणजे असं नाही होणार, काही लोकांचा विचार असेल सर तुम्ही कसा बोलले पी इम्प्लाइज क्यू अँड आर, बरं आहे. तर ते मी तुम्हाला तेच सांगितलं की जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत इकडल्या कंडिशन घडणार नाही. जर पाणी नाही आलं कुणी बाहेर जाणार पण नाही, फुटबॉल तुम्ही खेळणार, बरं आहे ना. हे थोडंसं बरोबर बघायचं. म्हणून काय झालंय की इट इज रेनिंग हा मेन क्लॉज आहे. सो दॅट्स व्हाय आपण बाहेर ठेवलं. आणि या ज्या दोन कंडिशन आहे, या दोन कंडिशन पाणी आल्यानंतरच्या आहेत, बरं आहे ना. आपण काय करताय ब्रॅकेटमध्ये ठेवलेलं आहे. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, याचं निगेशन घ्यायचं आहे. ओके, बघा निगेशन तुम्हाला सिम्प्लिफाय करायला नंतर घ्या. ओके, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू अँड आर. बरं आहे, आता थोडं लक्ष द्या. बरं आहे, त्याचं निगेशन थोडंसं सोपं नाही आहे. जसे आतापर्यंत बघितले आपण 2-3, तसं नाही आहे. ओके, पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, लॉज ऑफ निगेशन अप्लाय करावं लागेल. आता या मोठ्या ब्रॅकेटमध्ये बघा, इथे एक छोटा ब्रॅकेट आहे, इथे एक नंबर आहे, इथे एक स्टेटमेंट आहे. तर इथे पहिल्यांदा आपल्याला इम्प्लिकेशनचा लॉ अप्लाय करावा लागेल. तर इम्प्लिकेशनच्या लॉचं काय म्हणणं आहे, पासून तुम्ही घ्या थोडी साईड लिहिली. बरं आहे, पी इम्प्लाइज क्यू, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू काय म्हणतात बघून घ्या. पहिला आहे इम्प्लाइज रिप्लेस बाय अँड, आणि दुसरं काय करतो आपण निगेशन. तर इथे काय करावं लागेल तुम्हाला बघून घ्या. पहिला आहे ठेवायला, पहिला पी आहे इम्प्लाइज रिप्लेस बाय अँड, दुसऱ्याचं काय करावं लागेल निगेशन. निगेशन ऑफ काय असेल पहा क्यू अँड आर. निगेशन ऑफ काय असेल क्यू अँड आर. काम एवढं समजेल नाही कारण की बघून घ्या, लक्ष द्यायचंय पुढं आपल्याला काय करावं लागेल. ठीक आहे, याच्या पुढे आपल्याला जावं लागेल. ओके, समजून घ्या, इथं बाजूला लिहितो. ओके, आता बघा पी अँड आहे, या निगेशनला ब्रॅकेटच्या आतमध्ये घेऊन चला. निगेशनला काय करा, ब्रॅकेटच्या आतमध्ये घेऊन चला. निगेशनला जर ब्रॅकेटच्या आतमध्ये घेऊन जायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल पहा, निगेशन क्यू दिस अँड इज रिप्लेस बाय ऑर, हा असेल निगेशन आर. कारण इथे आपण पहा निगेशनला आतमध्ये घेऊन जातो म्हणजे आपण डी मॉर्गन्स लॉ अप्लाय करू. डी मॉर्गन्स लॉ काय म्हणून असेल, क्यू आणि आर या दोघांचे निगेशन दिस अँड इज रिप्लेस बाय ऑर. हे झालं निगेशन. आता या फक्त आपल्या बरोबर फॉर्म मध्ये बघा. पहिले कोण आहे पी, पी म्हणजे कोण आहे, इट इज रेनिंग. घेऊन घ्या, इट इज रेनिंग. नंतर कोण आहे अँड दिला आपण. आता ब्रॅकेटच्या आतमध्ये बघा कोण आहे निगेशन क्यू. निगेशन क्यू कोण आहे, वी विल नॉट गो, वी विल नॉट गो. नंतर कोण आहे ऑर. निगेशन आर, निगेशन आर कोण आहे, वी नॉट प्ले फुटबॉल, वी नॉट प्ले फुटबॉल. म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं स्टेटमेंट जर एकपेक्षा जास्त असतील बरोबर, किंवा असं जर कॉम्बिनेशन आलं तर आपले जे लॉ आहेत ते पहिले अप्लाय करायचे. संबंध काय असते कोण घ्यायचे, बरं. स्टेटमेंट आपण डिझाईन केलं, सिम्बॉलिक फॉर्म आपण डिझाईन केली, बरं ना. स्टेटमेंट सगळे लिहून घेतले पहिल्यांदा, त्यानंतर सिम्बॉलिक फॉर्म लिहिला आपण. सिम्बॉलिक फॉर्मचं निगेशन घ्यायला गेलो. निगेशनचं काय म्हणून असते इम्प्लिकेशनचं, की फर्स्ट ऍज ठेवायचा, बरोबर आहे. सेकंडचं काय घ्यायचं निगेशन. सेकंडचं निगेशन जर घेतलं आपण तर या ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन आहे. या निगेशनला ब्रॅकेटच्या आतमध्ये घेऊन जावंच लागेल, बरोबर ना. मग इथे ऍड आहे म्हणजे हा आपला निगेशन ऑफ कंजंक्शन. हा जेव्हा निगेशन आतमध्ये जाईल तेव्हा दोघांचंही निगेशन होईल. दिस अँड इज रिप्लेस्ड बाय ऑर. आता हेच स्टेटमेंट आहे बरोबर फॉर्म मध्ये. ई म्हणजे कोण आहे, इट इज रेनिंग. ओके, तिला आपण इट इज रेनिंग. इथे ऍड आहे अँड निगेशन. निगेशन क्यू कोण आहे, वी विल नॉट गो. त्यानंतर कोण आहे ऑर. त्यानंतर बघा ऑर मध्ये कोण आहे निगेशन आर. निगेशन आर कोण आहे, वी नॉट प्ले फुटबॉल, बरोबर आहे ना. तर हे बरोबर बघायचं, जेव्हा पण लिहून घ्यायचं.
नेक्स्ट पहा, त्यानंतर जे 6वं आहे ते आहे √2 इज अ रॅशनल नंबर. तर 6व्यामध्ये √2 इज अ रॅशनल नंबर म्हणजे पहा ते सॉल्व्ह करून देत नाही. ओके, आता √2 इज अ रॅशनल नंबर हे सिंपल स्टेटमेंट आहे. सिंपल स्टेटमेंट आहे तर तुम्ही डायरेक्ट काय करायचं, निगेशन लिहिताना डायरेक्ट नॉट लावून द्या. √2 इज नॉट रॅशनल नंबर, तुमचं काम होतंय. ओके, आपण त्यापेक्षा इम्पॉर्टंट प्रॉब्लेमकडे जाऊ. 12व्या नंबरचं बघा, त्यामधलंच द नंबर इज नायदर ऑड नॉर परफेक्ट स्क्वेअर. तर हे बघा, बघा 12 नंबरचं the number is neither odd nor perfect square, nor perfect square. आता बघा लक्ष द्या काय होईल, the number is neither odd. काय आपला स्टेटमेंट बघा आहे, the number is neither odd nor perfect square, nor perfect square. मी तुम्हाला पहिल्यांदा पण बोलतोय नायदर नॉर म्हणजे निगेशन आहेच, बरं ना. तर पहिल्यांदा काय करावं लागेल म्हणजे समजून घ्या, पहिल्यांदा निगेशन आहे. ओके, तर पहिला आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, लेट पी स्टँड्स फॉर काय, द नंबर इज नायदर ऑड. नायदर सोडून द्या पहिल्यांदा, पहिले स्टेटमेंट लिहा, the number is odd, the number is odd. negation क्यों लिया, the number is not odd. ओके, क्यू क्यू पुन्हा आहे, नॉर परफेक्ट स्क्वेअर म्हणजे काय असेल, the number बघा पहिले लिहावं लागेल, नंबर इज परफेक्ट स्क्वेअर. ठीक आहे, निगेशन क्यू काय लिहावं लागेल, नंबर इज नॉट परफेक्ट स्क्वेअर. ओके, मग आता मला लक्षात आहे की पहिल्यांदा सिम्बॉलिक फॉर्म लिहा. सिम्बॉलिक फॉर्म काय असेल पहा, काय म्हटलंय, द नंबर इज नायदर ऑड. नायदर म्हणजे निगेशन आहे, म्हणजेच पहा नंबर इज नॉट ऑड म्हणजे कोण असेल, निगेशन पी. बरोबर, मी तुम्हाला सांगितलं नायदर नॉर जर असेल तर कनेक्टिव्ह कोणता यूज करायचा आहे, अँड. कारण की नायदर नॉर म्हणजे हे पण नाही ते पण नाही, म्हणजे याचं म्हणणं काय, नंबर ऑड पण नाही टू परफेक्ट स्क्वेअर पण नाही. दॅट्स व्हाय वी यूज हियर अँड. ओके, नेक्स्ट काय, नॉर परफेक्ट स्क्वेअर, नंबर इज नॉट परफेक्ट स्क्वेअर म्हणजे पुन्हा निगेशन क्यू. ओके, तर आता आपल्याला घ्यायचं आहे निगेशन. समजून घ्या थोडं, निगेशन ऑफ काय असेल म्हणजे निगेशन पी अँड निगेशन क्यू इज लॉजिकली इक्वलंट, म्हणजे या पूर्ण याचं निगेशन घ्यायचं आहे. आता बघा इथे ऍड आहे म्हणजे निगेशन ऑफ आपल्याला घ्यावं लागेल कंजंक्शन. निगेशन ऑफ कंजंक्शन काय फॉर्म्युला बघून घ्या. ओके, मी थोडं साईडला लिहितो बाजूला. ओके, पी अँड क्यू निगेशन काय आहे, किंवा दोघांचं निगेशन और काय असेल निगेशन. बरोबर, आता आपल्याला काय करायचं आहे, दोघांचं निगेशन घ्यायचं आहे अँड इज रिप्लेस बाय ऑर. आता बघा निगेशन पी निगेशन क्यू हे दोन्ही आहेत, या दोघांचं आपल्याला निगेशन घ्यायचं आहे. म्हणजे एकटाच नाही, पीच नाहीये, पी सोबत कोण आहे, निगेशन आहे. या क्यू सोबत कोण आहे, निगेशन आहे. त्यांचं आपल्याला निगेशन घ्यायचं आहे. म्हणजेच पहा, हा निगेशन याला पण अप्लाय होईल, हा निगेशन याला पण अप्लाय होईल, अँड इज रिप्लेस बाय ऑर. निगेशन ऑफ निगेशन पी, कारण की ऑलरेडी इथं निगेशन लागलेलं आहे आणि पुन्हा आपल्याला लावायचं आहे, म्हणून दोन निगेशन म्हणजे दिस अँड इज रिप्लेस बाय ऑर. इथे कोणतं निगेशन ऑफ निगेशन काय असेल, क्यू. कारण की निगेशन क्यू आहे, ही हा एकटा क्यू नाही आहे, हा निगेशन क्यू आहे. निगेशन क्यू सोबत आपण काय म्हणतोय, निगेशन घेतोय. ओके, आता पुढे बघा काय होईल. ओके, तर पुढे जर आपण गेलो तर पुढचा पार्ट मी घेतोय बघा, निगेशन ऑफ निगेशन पी अँड निगेशन क्यू. बघा काय झालं,
निगेशन मी तुम्हाला सांगितलं ते कॅन्सल होऊन जाईल, सिम्पली काय राहील पी, बरं आहे, ऑर या दिलीस पुन्हा निगेशन निघून जाईल म्हणजे पी ऑर क्यू. म्हणजेच आता आपल्याला याला लिहायचं आहे व्हर्बल फॉर्म मध्ये. याला जर आपल्याला व्हर्बल फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर पहा लक्ष द्या, पी बघा, पी म्हणजे कोण आहे, द नंबर इज ऑड. काय म्हणजे बघून घ्या, द नंबर इज ऑड. आणि इकडे कोण आहे पहा, ऑड. इकडे कोण आहे, ऑड. बघा क्यू, क्यू कोण आहे बघून घ्या, द नंबर इज परफेक्ट स्क्वेअर. ऑड तुम्ही एवढं नाही लिहू समजा नंबर इज परफेक्ट स्क्वेअर, फक्त एवढं लिहून नंबर इज ऑड ऑर परफेक्ट स्क्वेअर तरी चालून जाईल. कारण की नंबर इज काय म्हणायचं कॉमन असायचं समजा, ऑर काय असेल पहा, परफेक्ट स्क्वेअर. आणि तुम्हाला हे असं कळत नसेल किंवा द नंबर पुन्हा लिहायची गरज नाही वगैरे, तुमचं इंग्लिश थोडं वीक आहे, मी समजू शकतो, होऊ शकते मी पॉसिबल, काही लोकांना ते कळणार नाही की सब्जेक्ट जर समजून गेलं असेल, स्टेटमेंट जर सेम असेल, दोन मध्ये जर सब्जेक्ट सेम असेल तर पुन्हा लिहायची गरज नसते, बरं आहे. आणि हे जर अशा गोष्टी मला कळत नसेल तर काय करा, डायरेक्ट स्टेटमेंट लिहून टाका, नंबर इज परफेक्ट स्क्वेअर, संपला विषय, तरी मार्क तुम्हाला पूर्णच भेटत, बरं आहे. म्हणून असा प्रॉब्लेम नाहीये. फक्त आपल्याला काय करायचं आहे, तो पी बघायचा आहे, पी कोण आहे, नंबर इज ऑड, डायरेक्ट लिहून टाका, इथं ऑर आला म्हणून ऑड. क्यू, क्यू कोण असेल बघून घ्या, द नंबर इज परफेक्ट स्क्वेअर. नंबर इज पहिलेच दिलेला आहे, ऑलरेडी सब्जेक्ट सेम आहे आपला, म्हणून तुम्ही ऑब्जेक्ट दिलेला आहे परफेक्ट स्क्वेअर. ओके, तर पहा हे पण तुम्हाला सॉल्व, हे पण घ्यायचं. त्यामध्ये जे आहेत काही ते मला तुम्ही सॉल्व्ह करून दाखवा, बरं आहे ना, कारण की उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला पुढचा पार्ट बघायचा आहे. ओके, तर पहा लक्ष द्या, कोणता आहे, बरं आहे, होमवर्क मध्ये करू बघा, पेज नंबर 12, क्वेश्चन 1, त्यामधला क्वेश्चन 1, बरं आहे ना. त्या क्वेश्चन 1 मधले तुम्हाला बघून घ्या, पहिला आपण घेतलेला आहे, दुसरं तुम्हाला करायचं आहे, बरं आहे, तिसरं आपण घेतलेला आहे, चौथा आपण घेतलेला आहे, पाचवं पण आपण घेतलेला आहे, सहावं तुम्हाला करायचं आहे, बरं आहे, सातवा आपण घेतलेला आहे, आठवा आपण झालेला आहे, नववा आपण झालेला आहे, 10 तुम्हाला करायचं आहे, 10 तुम्हाला करायचं आहे, 11 तुम्हाला, 11 तुम्हाला करायचं आहे, 12वा आपण घेतलेला आहे, आणि जे 13वा आहे ते तुम्हाला सॉल्व्ह करायचं, बरं आहे ना. हे होमवर्क इम्पॉर्टंट असते, बरं आहे ना, मला हे पाठ पाहिजे. ओके, मला चेक करायचं. बरेचशा लोकांचं काय होते की तो प्रॉब्लेम जातो की ते बरोबर करत नाही, बरं आहे, असं नाही झालं पाहिजे, त्यांनी ते सॉल्व्ह करून मला दाखवलंच पाहिजे. ओके, त्याचे तुम्ही एवढे सॉल्व्ह करता. जो थोडा आपल्याकडे टाइम आहे, बरं आहे. तर आपण काय करू, याच टॉपिकवरचे प्रॉब्लेम हे पुढच्या पेजवर आले आहेत, बरं आहे. माझं काहीतरी टाईप करताना किंवा त्याची अरेंजमेंट करताना थोडं माझं लक्ष राहत नाही, मी काढले. तुम्ही पेज नंबर 14 वर येता, कोण्या पेजवर यायचं आहे, पेज नंबर 14, बरं आहे. तर त्या पेज नंबर 14 वर बघा, क्वेश्चन नंबर 1 आहे, युझिंग द रूल्स ऑफ निगेशन राईट अ निगेशन ऑफ फॉलोइंग विथ जस्टिफिकेशन. ओके, काय म्हटलं आहे, using rules of negation write the negation of following with justification. Okay,
जस्टिफिकेशन म्हणजे हेच कोणता लॉ यूज केला काय केला ते सगळं सांगायचं, बाकी काही असं प्रॉब्लेम नाही. ओके, तर बघून घ्या. ओके, पुन्हा पेजवर यायचं आहे पहा, पेज नंबर 14, क्वेश्चन नंबर 1. काय म्हटलंय बघून घ्या. युझिंग द रूल्स ऑफ निगेशन राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग, बरोबर आहे ना, विथ जस्टिफिकेशन. ओके, तुम्ही एक काम करतो, क्वेश्चन नंबर 1 आहे. ओके, राईट द निगेशन, सॉरी, युझिंग द रूल्स ऑफ निगेशन, जे आपण रूल्स शिकलेलो आहे तेच, युझिंग रूल्स ऑफ निगेशन. ठीक आहे, राइट द निगेशन, राइट द निगेशन ऑफ फॉलोइंग विथ जस्टिफिकेशन, विथ जस्टिफिकेशन. तर यात काय झालंय पहा, टाइप 1 मध्ये बघा, बाय युझिंग चटली मी 2 टाइप केलेले आहेत, एक टाइप 1 एक टाइप 2. बरं आहे, टाइप 1 जो आहे तो फक्त डी मॉर्गन्स लॉवर डिपेंड आहे. कशावर डिपेंड आहे? डी मॉर्गन्स लॉवर. बरं आहे, आणि जो टाइप 2 आहे तो बाय कॉम्बिनेशन ऑफ लॉज, म्हणजे लॉज ऑफ इम्प्लिकेशन, लॉज ऑफ डबल इम्प्लिकेशन, डी मॉर्गन्स त्या सगळे येतील. ओके, तर टाइप 1 चे प्रॉब्लेम्स पहिल्यांदा आपण बघू. बरं आहे, सगळ्यांनी बघा. बरोबर आहे, तर पहा पहिल्यांदा जे पहिले प्रॉब्लेम्स आहेत ते मी ते लिहितो, पी अँड निगेशन क्यू. आता बघा काय काय आपल्याला म्हटलंय राईट द निगेशन. बरोबर आहे, त्याचं निगेशन आपल्याला लिहायचं आहे, निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू. आता बघा काय होतं, थोडं समजून घ्या फक्त. बरं, एक तर समजलं तुम्हाला की मग प्रॉब्लेम नाही. पी अँड निगेशन क्यू आहे. बरं आहे, हा बाहेर निगेशन आहे, आतमध्ये बघा दोघांच्या भागात कोण आहे? अँड. दोघांच्या भागात अँड आहे म्हणजे आपल्याला अप्लाय करावं लागेल निगेशन ऑफ कंजंक्शन मीन्स डी मॉर्गन्स लॉ. कोणता लॉ अप्लाय करावं लागेल? डी मॉर्गन्स लॉ. बाय डी मॉर्गन्स लॉ आपण काय करू शकतो पहा, या दोघांचे आपल्याला निगेशन घ्यावं लागेल. बरोबर, या पी आणि निगेशन क्यूचं. दिस अँड इज रिप्लेस बाय ऑर, या अँडला कशा रिप्लेस करावं लागेल? ऑर नी. म्हणजेच पहा लक्षात घ्या काय होईल, निगेशन पी this and is replaced by or negation of काय म्हणता येईल? निगेशन की दुसऱ्याचं पण निगेशन. आता बघा तुम्हाला मी सांगितलं पहिलेच तर निगेशन आहे, पहिलेच निगेशन आपण हे ब्रॅकेट मध्ये ठेवलेलं आहे आणि हे जे निगेशन आहे ते बाहेर आहे. या अँडला कशाने रिप्लेस केलं? ऑर नी, आणि या पी चं पण निगेशन. आता बघा काय होईल, सो निगेशन पी ऑर निगेशन निगेशन कॅन्सल होऊन जाईल, काय असेल? क्यू. म्हणजेच पहा लक्षात राहील निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू काय असेल पहा लक्षात द्या. बरोबर आहे, कोण असेल? निगेशन पी ऑर क्यू. तर याला बरोबर लक्षात ठेवायचं सिम्पली, आणि बाजूला जस्टिफिकेशन म्हटलं आहे सरळ सरळ लिहून टाकायचं बाय डी मॉर्गन्स लॉ, बाय डी मॉर्गन्स लॉ. ओके, बाकी असं नाही घ्यायचं, कंजंक्शन वगैरे असं घ्यायचं, फक्त सिम्पली घ्यायचं बाय डी मॉर्गन्स लॉ. तो समजून जाते कोणता अप्लाय करा काय अप्लाय करा. ओके, नेक्स्ट पार्ट. सेकंड असंच आहे तुम्हाला करतोय. बरं आहे, थर्ड बघा. ओके, पी ऑर निगेशन क्यू अँड आर. थोडं लक्ष द्या, एक एक आपण थोडं मोठ्याकडे जाऊ, छोट्या प्रॉब्लेम मोठ्याकडे जायचा आन्सर. ओके, आपल्याला काय करायचं आहे? याचं निगेशन करायचं आहे. कोणाचं निगेशन करायचं आहे? पी ऑर निगेशन क्यू अँड आर. आता बाकी कसं छोटं होतं, आपण पटकन लॉजिकली इक्वल घेऊन दिलं. मे बी पॉसिबल आता हे स्टेटमेंट थोडे मोठे मोठे राहतील, निगेशन लिहिणं एवढा असा पॉसिबल होत नाही, किंवा तुमच्या रजिस्टरमध्ये नाव लागत नाही. बरं आहे, काही काही प्रॉब्लेम एवढे मोठे आहेत. ओके, तर होऊन जाते मला ऍडजस्टमेंट एवढे मोठे नाही आहेत. तर जरी तुम्हाला असं वाटत असेल तर कोण घ्या लेट यार इज लॉजिकल इक्वलंट, याचं निगेशन घ्यायचं आपल्याला, कारण की आपल्याला याचं निगेशन घ्यायचं आहे म्हणून आपण निगेशन लिहिलेलं आहे. ओके, पी ऑर निगेशन क्यू अँड आर.
पी और आणि आपण हे स्टेटमेंट ॲज इट इज आहे, फक्त त्याला निगेशन लावलं, त्याला आपण एल लिहिलं. बरं आहे, एल म्हणजे निगेशन. ओके, आता बघा मी तुम्हाला पहिले सांगितलं ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं, पण ब्रॅकेटच्या आतमध्ये पहा, हा एक ब्रॅकेट आहे, हा एक आहे, एकटा आहे. म्हणजे हा एक ब्रॅकेटला एक सिंगल टर्म कन्सिडर केला जातो, नेहमी लक्षात ठेवायचं. मागच्या वेळेस मी तुमचं बोललो होतो, म्हणजे या दोघांच्या मधात पुन्हा एक अँड आहे. अँड जर असेल तर कोणता लॉ अप्लाय करतो आपण? डिमॉर्गन्स लॉ. डिमॉर्गन्स लॉ मध्ये पहा काय असते, पहिल्याचं निगेशन, दुसऱ्याचं निगेशन, अँडचा काय होतो? ऑर. म्हणजेच पहा निगेशन पी और निगेशन क्यू, दिस अँड इज रिप्लेस बाय ऑर, तिकडे काय असेल? निगेशन आर. इथे लिहा तुम्हाला बाय डिमॉर्गन्स लॉ, बाय डिमॉर्गन्स लॉ. पण एवढ्यावरच थांबायचं नाही आपल्याला, बरं आहे, कारण की पहा हा निगेशन ब्रॅकेटच्या आतमध्ये, आपण या निगेशन ब्रॅकेटच्या बाहेर आहे. आपलं काम तोपर्यंत स्टॉप नाही करायचं जोपर्यंत सगळे निगेशन ब्रॅकेटच्या आतमध्ये जात नाही, तोपर्यंत. ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन नसलं पाहिजे. ओके, आता याला आपण द्यायचं आहे पुन्हा बघा, या दोघांच्या मधात ऑर आहे. ऑर आहे म्हणजे पुन्हा आपल्याला डिमॉर्गन्स लॉ अप्लाय करावा लागेल. डिमॉर्गन्स लॉचं काय होईल पहा, बरं आहे ना, निगेशन पी, दिस अँड और दिस ऑर इज रिप्लेस बाय अँड, आणि या निगेशन क्यूचं पण काय करावं तुम्हाला? निगेशन और निगेशन आर बाहेर आहे, कारण की हा जो निगेशन आहे हा फक्त एवढाच ब्रॅकेट पुरता आहे, तो इकडे अप्लाय होणार नाही. इकडे आपल्याला बाय डिमॉर्गन्स हे असं लिहायचं साईड. ओके, त्याला मार्क्स. नेक्स्ट, सो एल इज लॉजिकल इक्विव्हॅलेंट. बघा कोण आहे? निगेशन पी. बघा इथे कोण आहे? अँड. निगेशन निगेशन गेट कॅन्सल्ड, कोण असेल? क्यू, बिकॉज निगेशन ऑफ निगेशन इज ओरिजिनल स्टेटमेंट. ओके, इकडे कोण आहे पहा? और. कोण असेल? निगेशन आर. मीन्स पहा, एल मीन्स कोण आहे? निगेशन ऑफ, बरं आहे, पी और निगेशन क्यू अँड आर. ठीक आहे, इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू निगेशन पी अँड क्यू और निगेशन आर. हे राहून तुमचं निगेशन. बरं आहे, तर हे बरोबर बघायचं आणि तसंच हे लिहायचं. ठीक आहे, रूल अप्लाय करायचं लायसन्स, जसे रूल अप्लाय होतील तसं तसं मी तुम्हाला सांगायचं. तो रोही मोठा पार्ट नाही. ठीक आहे, फोर्थ नंबरचं बघू कसं आहे, चांगला आहे. फोर्थ नंबरचं जे आहे ते बघा, हा निगेशन पहिलेच बाहेर आहे, पी अँड क्यू और पी और निगेशन क्यू. बरोबर, आता बघा काय म्हणतो, लेट एल इक्वल टू निगेशन ऑफ पी अँड क्यू और पी और निगेशन क्यू. बघा थोडं लक्ष द्यायचं, थोडंसं आपण एक केलं की याला निगेशन नाही दिलं. ओके, एल इक्वल टू, बरं आहे, त्याला पूर्ण या कॉलमला एका उद्या ब्रॅकेटमध्ये टाकायचं, याला निगेशन करायचं. ओके, आता बघा पुन्हा बघा, हा मोठा ब्रॅकेट आहे, या मोठ्या ब्रॅकेटच्या मध्ये बघा लक्ष द्यायचं, दोन सिंगल दोन ब्रॅकेट आहेत लहान. ही एक टर्म कन्सिडर करा पूर्ण, कोणती पहा, निगेशन पासून पी अँड क्यू, आणि ही एक टर्म. बरं आहे, चला बोला कोणता लॉ अप्लाय करा? बाय डिमॉर्गन्स लॉ, कारण तुम्हाला पुन्हा ऑर आहे. बाय डिमॉर्गन्स लॉ काय होईल पहा, निगेशन. आता कोण घ्या, हा निगेशन त्याला अप्लाय करायचा आहे, हाच निगेशन त्याला अप्लाय करायचा आहे, पण ऑलरेडी जो निगेशन आहे काय करायचं तुम्हाला? निगेशन ऑफ पी अँड. बरं आहे, दिस ऑर इज रिप्लेस बाय अँड, आणि हाच निगेशन या ब्रॅकेटला अप्लाय करा, निगेशन ऑफ पी और निगेशन क्यू. बरं आहे, साइडला जो फॉर्म्युला आहे तो लिहून घ्यायचा, काय असेल? बाय डिमॉर्गन्स लॉ. माझ्याकडे जागा कमी आहे म्हणून मी थोडं बरोबर आहे, तुम्ही पण बरोबर आहे. ओके, आता बघा निगेशन निगेशन काय होईल? कॅन्सल. तर आहे सिम्पली हा ब्रॅकेट आहे पी अँड क्यू, काय असेल? अँड. म्हणजे हा ब्रॅकेट आपण हा निगेशन आपण ब्रॅकेटच्या आतमध्ये घेऊन गेलो. आता या निगेशनला ब्रॅकेटच्या आतमध्ये घेऊन चला. पुन्हा बघा ऑर आहे, ऑरच्या इकडे एक टर्म आहे, इकडे एक टर्म आहे, म्हणजे पुन्हा डिमॉर्गन्स लॉ अप्लाय होईल. डिमॉर्गन्स लॉच्या म्हणण्यानुसार काय होईल बघून घ्या, याला या पीचं पण निगेशन होईल, निगेशन क्यूचं पण निगेशन होईल, आणि दिस ऑर इज रिप्लेस बाय अँड. ओके, म्हणजेच काय होईल पहा, निगेशन पी अँड निगेशन ऑफ निगेशन क्यू. पुन्हा काय होईल बघून घ्या, बाय डिमॉर्गन्स लॉ.
बरोबर लिहायचं. ओके, नेक्स्ट पार्ट आहे P and Q and आता बघा निगेशन P and निगेशन गेट कॅन्सल. ओके, म्हणजे फक्त काय शिल्लक राहील Q. हा जर आपला L मीन्स कोण आहे म्हणूया निगेशन ऑफ P and Q or P or निगेशन Q. बरं आहे ना, इज लॉजिकली इक्वलंट काय असेल P and Q and निगेशन P and Q. बरं आहे ना, हा झाला आपला चौथ्या निगेशन. बरं आहे ना, याला पण नोट डाऊन करा. नेक्स्ट बघा फक्त इथे आपल्याला डिमॉर्गन्स लॉ अप्लाय करायचे, बाकी असं काही विशेष नाही. म्हणजे डिमॉर्गन्स लॉ ज्यात नाही आहे ते थोडे वेगळे प्रॉब्लेम असतात. ओके, डिमॉर्गन्स लॉ त्याचे असते, पहिल्यांदा डिमॉर्गन्स लॉ अप्लाय करायचं डायरेक्ट. पाचव्या नंबरचं बघा. ओके, निगेशन P और निगेशन Q and P and निगेशन Q. ओके, याला सॉल्व करायचं. याला जर आपल्याला सॉल्व करायचं असेल तर बघा पहिल्यांदा याला लिहून घ्यायचं लेट. L इज लॉजिकल इक्वलंट टू निगेशन. काय लिहायचं आपल्याला निगेशन. ओके, काय असेल पहा निगेशन P और निगेशन Q and P and निगेशन Q. ठीक आहे, आता पुढे आपल्याला काय करायचं आहे पहा, आपल्याला माहित आहे मोठ्या ब्रॅकेट मध्ये आपल्याला हे दोन छोटे ब्रॅकेट आहे, म्हणजे ही झाली एक टर्म, ही झाली दुसरी टर्म. ओके, मला पुन्हा एंड म्हणजे पुन्हा डिमॉर्गन्स लॉ अप्लाय करायचा आहे. तर दोघांच्या दोन्ही ब्रॅकेटचं निगेशन होईल. दिस एंड इज रिप्लेस बाय ऑर. म्हणजेच पहा निगेशन P और निगेशन Q एंड इज रिप्लेस बाय ऑर निगेशन P एंड निगेशन Q. मग एवढ्या रस्ता म्हणून जायचं का नाही, का बरं, कारण की पहा निगेशन हा ब्रॅकेटच्या बाहेर आहे, त्याला ब्रॅकेटच्या आतमध्ये घेऊन जावं लागेल, त्या निगेशनला पण ब्रॅकेटच्या आतमध्ये घेऊन जावं लागेल. म्हणजे पुन्हा पहा इथे बघा निगेशन P निगेशन Q आहे, ऑर आहे, म्हणजे पुन्हा काय करावं आपल्याला डिमॉर्गन्स लॉ अप्लाय करावा लागेल. ओके, म्हणजेच पहा काय म्हणजे निगेशन ऑफ निगेशन P. ओके, जागा तुम्ही इथं साईडला लिहितो, इथं आपण डिमॉर्गन्स लॉ अप्लाय करायला बाय डिमॉर्गन्स लॉ. ओके, आता बघा दिस एंड इज दिस ऑर इज रिप्लेस बाय एंड. पुन्हा याचं निगेशन ऑफ निगेशन Q. हा ऑर ऍड असेल, पुन्हा या निगेशनला आतमध्ये घेऊन चला, काय असेल म्हणूया निगेशन P दिस एंड इज रिप्लेस बाय ऑर. याचं काय म्हणूया निगेशन ऑफ निगेशन Q. पुन्हा हा असेल बाय डिमॉर्गन्स लॉ. आता थोडं लक्ष द्या. ओके, निगेशन काय म्हणजे कॅन्सल P एंड ऍज इज, पुन्हा निगेशन कॅन्सल काय असेल Q और निगेशन P ऍज इज पुन्हा ऐकून घ्या ऑर. बरं आहे, निगेशन काय म्हणजे कॅन्सल, निगेशन कॅन्सल होऊन जाईल तर काय म्हणजे Q. बरं आहे, हा झाला आपला L. ठीक आहे ना. मग आता मला लक्षात द्या काय म्हणतोय L मीन्स कोण आहे निगेशन ऑफ निगेशन P और निगेशन Q and P and निगेशन Q
इज लॉजिकली इक्वलेंट टू काय असेल का P and Q और निगेशन P और Q. बरोबर हे बरोबर बघायचं त्याला आजच्या असं घ्यायचं. नेक्स्ट बघा 6व्या नंबरचं बघून घेऊ आपण. क्वेश्चन मधलं टाइप पण होतं 6. P or Q and Q or negation R. Alright, let L is logically equivalent. वास्तव equal to मतलब logically equivalent. काय असेल P or Q and Q or negation R. ओके आता बघूया आपल्याला याचं निगेशन घ्यायचं आहे. पुन्हा बघा काय असेल. पुन्हा सांगा काय असेल. आता मला एक सांगा याचं जर आपल्याला निगेशन घ्यायचं आहे तर पहिल्यांदा एक काम करतो मी याला इथून निगेशन ऑफ ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन दिलेलं आहे. आता आपल्याला याचं निगेशन घ्यायचं आहे. पुन्हा बघा ब्रॅकेटच्या आतमध्ये 2 ब्रॅकेट आहे. याला एक सिंगल टर्म कन्सिडर करू शकतो आपण. याला ही एक सिंगल टर्म आहे. मला तुम्हाला एंड आहे म्हणजे पुन्हा डी मॉर्गन्स लॉ अप्लाय करावा लागेल. काय होईल निगेशन ऑफ P or Q and is replaced by or. याचं पण निगेशन घ्यावं लागेल Q or निगेशन R. हा असेल बाय डी मॉर्गन्स लॉ. ओके नेक्स्ट पहा या निगेशनला आतमध्ये घेऊन चला ब्रॅकेटच्या. कारण की पहा ब्रॅकेटच्या बाहेर पण निगेशन ठेवायचंच नाही. डायरेक्ट सगळे आतमध्ये घ्यायचे. निगेशन काय होऊन जाईल P or is replaced by and निगेशन Q. पुन्हा डी मॉर्गन्स लॉ or else negation आतमध्ये घेऊन चला negation Q this or is replaced by and D Morgan's law negation आतमध्ये घेऊन चला. ओके negation of काय असेल negation R त्याला तुम्ही by D Morgan's law. ओके आता बघा काय होईल negation P and negation Q or negation Q is and negation cancel as R. Okay, हा झाला L. So L means कोण आहे पहा negation of P or Q and Q or negation R logically equivalent to काय असेल पहा negation P and negation Q or negation Q and R. Okay, तर असे तुम्हाला काही सॉल्व करायचे आहे. तुम्ही काय करा मी तुम्हाला काही होमवर्क देतो टाइप 1 मध्ये. टाइप 2 मधले आपण उद्याला घेऊ कारण की उद्याला आपल्याला छोटे छोटे टॉपिक घ्यायचे 2-3. बरं आहे 2-3 टॉपिक म्हणजे एकदम सिंपल आहेत ते आपल्याला घ्यायचे उद्याला. ओके तर तुम्ही काय करायचं ऐकून घ्या पहिले. मी टाइप 1 चे जे प्रॉब्लेम सांगतो ते होमवर्क करायचे ते मला पाठवायचे. ओके टाइप 2 उद्याला घेऊ. ते 6 प्रॉब्लेम आहेत 3-4 मला मी घेईल ते लवकर आपण 15-20 मिनिटात संपून जाईल. क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो पण घ्यायचा आहे आणि एक छोटा टॉपिक आहे इन्व्हर्स कॉन्व्हर्स इन्व्हर्स आणि कॉन्ट्राव्हर्स हा पण एक सोडलेला आहे. पण हा पण एक छोटा टॉपिक आहे. हा पण आपल्याला घ्यायचा आहे. तो एकदम सिंपल टॉपिक आहे. ओके तर इकडे या साईडला बरं ना तर आपण काय करू टाइप 2 उद्याला घेऊ. आजच्यासाठी समजून घ्या एवढेच. काही होमवर्क तुम्हाला करायचे आहे. होमवर्क मध्ये तुम्हाला यायचं आहे पेज नंबर 14 वर. तुमचं पेज असेल पेज नंबर 14. बरं आहे क्वेश्चन 1. बरं आहे क्वेश्चन 1 मधला टाइप 1. ओके टाइप 1 मधलं पहा पहिला आपण घेतलेला आहे. बरं आहे प्रॉब्लेम्स बघून घ्या आपल्याला कोणते करायचे आहेत. तर पहिला आपण घेतलेला आहे. दुसरं करायचं आहे. तिसऱ्या नंबरचं मी स्वतःहून घेतलेला आहे. चौथ्या नंबरचा आपण घेतलेला आहे. 5व्या नंबरचा आपण घेतला आहे. 6व्या नंबरचा आपण घेतला आहे. एक 7व्या नंबरचा आणि एक 8व्या नंबरचा असे 3 प्रॉब्लेम्स आपल्याला बनायचे आहे. टाइप 2 आपण उद्याच्या लेक्चरमध्ये. बरं आहे आणि टाइप 2 साठी तुम्ही निगेशन ऑफ इम्प्लिकेशन
निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन. काय म्हणतो मी, टाईप 2 साठी काय करायचं आहे, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन अँड निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन करायला हे फॉर्म्युले चांगले पाठ ठेवायचे. आज आपण डिमॉर्गन्सवरचे बघितले, उद्या या सगळ्यांचं आपल्याला कॉम्बिनेशन बघायचं आहे. बरोबर आहे, तर हे सगळं तुम्ही बरोबर कराल अशी मी अपेक्षा करतो. ओके.